युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते, उपनेते, उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सभेचे सदस्य, विशेष निमंत्रित शिवसैनिक बंधू भगिनींनो, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे शिवसेना नेते यांची बैठक सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2017 रोजी मातोश्री कलानगर, वांद्रे पूर्व, मुंबई येथे संपन्न झाली। बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात आले व 3 संघटनात्मक ठराव पारित करण्यात आले। सदर राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त पुढील प्रमाणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पक्षांतर्गत निवडणुका मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2018 माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी NSCI वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल, वरळी, मुंबई येथे घेण्याचे सर्वानुमते ठरले। शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांच्या नावावर राष्ट्रीय कार्यकारिणीतील शिवसेना नेत्यांचे एकमत होऊन ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचे नाव मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून निश्चित झाले। प्रस्ताव: शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांचा समावेश व्हावा असा प्रस्ताव शिवसेना नेते माननीय श्री रामदास कदम यांनी मांडला व त्यास शिवसेना नेते माननीय श्री गजानन कीर्तीकर यांनी अनुमोदन दिले। सदर प्रस्ताव राष्ट्रीय कार्यकारिणीने एकमताने मंजूर केला। यानंतर संघटनात्मक ठराव क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 ज्यांचं वाचन संघटनात्मक ठराव हे पक्ष घटनेतील दुरुस्तींचे ठराव असतील, या क्रमाप्रमाणे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्यक्रमाच्या क्रमाप्रमाणे ते येथे त्यांचं वाचन होईल, त्यांना अनुमोदन मिळेल आणि प्रतिनिधी सभेकडून त्याला मंजुरी मिळेल। या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे प्रवक्ते सुद्धा घोषित केले, त्यांचंही वाचन शिवसेना पक्षप्रमुख आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतील आणि त्याचं वाचनही होईल। ॲडव्होकेट लीलाधर ढाके यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व शिवसेना नेत्यांचे आभार मानले व बैठक संपल्याचे जाहीर केले। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आता शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीला सुरुवात होते आहे। मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि ही प्रक्रिया सुरू करावी। आपण स्वागत करूया ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचं। निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला दर 5 वर्षांनी निवडणूक घेणे बंधनकारक आहे। त्याप्रमाणे शिवसेना पक्षाने माझी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली। त्यानंतर मी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि 15 डिसेंबर रोजी हा निवडणुकीचा कार्यक्रम आम्ही जाहीर केला। त्यानुसार 5 ते 10 जानेवारी हे नामांकन पत्र देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते। त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये मी शिवसेना पक्षप्रमुख 1 जागा, शिवसेना नेते 13 जागा आणि शिवसेना उपनेते 21 जागा यासाठी निवडणूक जाहीर केली। माझ्याकडे जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याचे मी इथे जाहीर करतो की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकच पद आहे आणि त्या पदासाठी एकच अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत असे मी जाहीर करतो। शिवसेना नेते असे 13 राष्ट्रीय कार्यकारिणीवर संख्या आहे। या संख्येच्या मी निवडणूक जाहीर केली, त्यापैकी मला 9 अर्ज प्राप्त झाले आणि ते 9 जण निवडून आले असे मी जाहीर करतो। त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: श्री आदित्य उद्धव ठाकरे, श्री मनोहर गजानन जोशी, श्री सुधीर गजानन जोशी, श्री लीलाधर बाळाजी ढाके, श्री सुभाष राजाराम देसाई, श्री दिवाकर नारायण रावते, श्री रामदास गंगाराम कदम, श्री संजय राजाराम राऊत आणि श्री गजानन चंद्रकांत कीर्तीकर हे 9 जण शिवसेना नेते या पदासाठी निवडून आलेत असे मी जाहीर करतो। त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्यासाठी 21 जागा आहेत। त्या 21 जागेसाठी मी निवडणूक जाहीर केली होती।
आणि मला 21 जणांचेच अर्ज आल्याकारणाने ते सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि मी त्यांची नावे जाहीर करतोय. श्री आनंद गीते, श्री अरविंद सावंत, श्री रवींद्र मिर्लेकर, श्री अनंत तरे, श्री विश्वनाथ नेरुरकर, श्री सूर्यकांत महाडिक, श्री चंद्रकांत खैरे, श्री विनोद घोसाळकर, श्री आनंदराव अडसूळ, श्री गुलाबराव पाटील, श्री बबनराव घोलप, श्री अनिल राठोड, श्री अशोक शिंदे, श्री यशवंत जाधव, डॉक्टर नीलम गोरे, सौ विशाखा राऊत, सौ मीना कांबळी, श्री विजय कदम, डॉक्टर अमोल कोल्हे, श्री सुहास सामंत आणि श्री नितीन बानुगुडे पाटील हे सर्व 21चे 21 उपनेते म्हणून निवडून आलेले आहेत असे मी जाहीर करतो. धन्यवाद. मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना धन्यवाद देतो. त्यांनी ही राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वतीनं मी बाळकृष्ण जोशी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार, त्यांचं स्वागत करायची विनंती मी शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांना करतो. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीच्या संदर्भात जे ठराव मांडले जातात किंवा जे ठराव पारित होतात आणि त्यानंतर ही निवडणुकीची प्रक्रिया होते. निवडणुकीची प्रक्रिया झाली, परंतु महत्त्वाचं 4 डिसेंबर 2017 रोजी मातोश्री येथे झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा इतिवृत्तांत आपल्यासमोर मांडला गेला. या सदर बैठकीतील एक प्रस्तावपर ठराव जो शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडला होता. निवडणूक आयोगाला आपल्याला ज्या गोष्टी ठरावाद्वारे आपण करतो त्या पाठवायच्या असतात. मी माननीय रामदास कदम आणि अनुमोदक गजानन कीर्तीकर यांना विनंती करेन, हा ठराव जो त्यांनी त्यावेळेला मांडला आज प्रतिनिधी सभेसमोर त्याला पारित करून घ्यायचा आहे. माननीय रामदास कदम. जय महाराष्ट्र. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ऑक्टोबर 2010 मध्ये स्थापन केलेली युवा सेना ही युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या तरुण तडफदार नेतृत्वाखाली कार्यरत आहे. गेल्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील युवकांसाठी केलेल्या सेवाभावी कार्यामुळे युवा सेना ही शिवसेनेची अग्रणी अंगीकृत संघटना म्हणून प्रस्थापित आहे. शिवसेनेच्या प्रचार व प्रसार कार्यामध्ये युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख मान्यजी उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढवण्यासाठी अतोनात मेहनत घेत असतात. महाराष्ट्रात शिवसेनेने लढवलेल्या निवडणुकांमध्ये प्राप्त झालेल्या विजयामध्ये युवा सेना पक्षप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा प्रस्ताव ठराव करते की शिवसेना प्रतिनिधी तसेच सभेचे सदस्य असलेले युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेना नेता म्हणून मान्यता देत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माननीय रामदासजी कदम यांनी तो ठराव मांडला आणि समस्त युवा सैनिकांमध्ये एक स्फुल्लिंग पेटवण्याचं हा महत्त्वाचा ठराव आहे. आमच्यासारख्या मध्यमवयीन वयोवृद्ध स्थितीत आल्यानंतर आमची पुढील पिढी आम्हाला साथ देत असेल तर आम्हाला दमदारपणे पावलं टाकता येतात. त्यामुळे आदित्यंच्याकडे ही धुरा या ठिकाणी शिवसेना नेता म्हणून देण्याच्या संदर्भातला हा जो ठराव आहे त्या ठरावाला मी अनुमोदन देतो आणि आपल्याकडून अपेक्षा करतो ह्या ठरावाच्या बाजूने तुमचं मत हात वरती करून प्रकट करा. आभारी आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसेवक, पत्रकार आणि शिवसेनेचे आधारवड स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून